चला तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इंग्लिश लर्निंग ऑल प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे. यांच्याशिवाय आपल्याला इंग्लिश समजत नाही. सो फ्रेंड्स, राईट इन नोटबुक. पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे वैयक्तिक तसेच पुरुषवाचक सर्वनाम. सब्जेक्ट प्रोनाउन्स म्हणजे कर्ता सर्वनामे. आय मी मला प्रथम पुरुष यात बोलणारा व्यक्ती एकच असतो. वी आम्ही आपण आपल्याला प्रथम पुरुष यात बोलणारे अनेक जण असतात. यू तू तुम्ही तुम्हाला एकवचन द्वितीय पुरुष ऐकणारा. ही म्हणजे तो त्याने. शी म्हणजे ती तिने. दे म्हणजे ते त्या ती सजीवांसाठी. इट म्हणजे ते त्या ती निर्जीवांसाठी. ऑब्जेक्ट प्रोनाउन्स म्हणजे कर्म म्हणून येणारे सर्वनामे. मी मला. अस म्हणजे आम्हाला. यू म्हणजे तुला एकवचन. यू म्हणजे तुम्ही अनेकवचन. हिम म्हणजे त्याला. हर म्हणजे तिला अनेकवचन. इट म्हणजे त्याला. देम म्हणजे त्यांना. माइन म्हणजे माझा. ओर म्हणजे आमचा. युअर्स म्हणजे त्याचा एकवचन. युअर्स म्हणजे त्यांचा अनेकवचन. हिज म्हणजे त्याचा. इट्स म्हणजे त्याचा. प्रात्यक्षिक सर्वनाम. धीज म्हणजे हे हा ही एकवचन करिता वापर केला जातो. दॅट म्हणजे ते त्या ती एकवचन करिता वापर केला जातो. थेज म्हणजे हे हा ही अनेकवचन करिता वापर केला जातो. थोज म्हणजे ते त्या ती अनेकवचन करिता वापर केला जातो. अनिश्चितता वाचक सर्वनाम. ऑल म्हणजे सर्व. सम म्हणजे काही. समवन म्हणजे कोणीतरी. समबडी म्हणजे कोणीतरी व्यक्ती. नोबडी म्हणजे कोणीच नाही. नथिंग म्हणजे काहीच नाही. एनी म्हणजे काही. मेनी म्हणजे पुष्कळ. ऑदर्स म्हणजे इतर. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण. ईच म्हणजे प्रत्येक. एनीवन म्हणजे कोणीही. प्रश्नार्थक सर्वनाम. हू म्हणजे कोण. विच म्हणजे कोणता. वेअर म्हणजे कुठे. व्हेन म्हणजे केव्हा. व्हॉट म्हणजे काय. वाय म्हणजे का. हुज म्हणजे कोणाचा. हुम म्हणजे कोणाला. हाऊ म्हणजे कसे. हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मच म्हणजे किती. हाऊ फार किती दूर किती अंतरावर. हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ.